प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांना मी अभिवादन सादर करते। आताच आपण ऐकलं की देवाची कृपा आहे म्हणून आपण या ठिकाणात आहोत, नाही का? देवाच्या कृपेसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात। हालेलुया! देवाला धन्यवाद असो। त्याच्या कृपेमध्ये आपण रोज आनंद करतो, नाही का? आजच्या सुंदरशा वर्शिपसाठी देखील मी देवाचे आभार मानते की मी प्रेयर करत होते आणि आज वर्शिपच्या द्वारे देवाने मला पुन्हा एकदा कन्फर्मेशन दिलं आणि जे काही मला बोलायचं होतं ते वर्शिपमध्ये प्रफुल्लने बोलून दाखवलं। देवाला धन्यवाद देऊयात। देव किती आम्हाला एका आत्म्यामध्ये चालवतो याचा अनुभव आम्हाला देव प्रतिदिवशी देतो। प्रतिदिवशी तुमचा अनुभव आहे का? हा देवाचे आभार मानूयात। आज ज्या वचनातून आपण पाहणार आहोत थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 16 ते 18 वचन आपण वाचूया। वाचेल का कोणी? सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकारस्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे। आमेन। काही विशिष्ट प्रसंग नाही का, काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतात आणि मग आपण म्हणतो हे का झालं, कसं झालं, आणि मग आपण तो विचार करायला लागतो की ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये का घडून आल्या। आपण खूप प्रयत्न करतो ते शोधण्याचा, पण देव एखादी गोष्ट आमच्या जीवनामध्ये का करतो हे आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे। आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही ते समजू शकत नाही, कारण मनुष्याची बुद्धी थोडकी आहे, नाही का? थोडकी आहे, पण देवाचं ज्ञान अगाध आहे। आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की आता वचनामध्ये आपण वाचलं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कारण देवाची इच्छा आहे की आपण आनंद करावा आणि त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आनंद करावा की जी आमच्यावर आलेली आहे। पण आम्ही हे समजून घ्यावं की हे देवानं आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे। देवाची इच्छा आहे की आम्ही ते समजून घ्यावं की हे काम देवाने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे। अनेक गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात, अनेक गोष्टी आपल्याला कळत नाहीत। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती आपण समजू शकत नाही, पण देवाची इच्छा आहे की आम्ही हे समजून घ्यावं की हे देवाचं काम आहे, ही देवाची योजना आहे। आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देवाचे आभार मानले पाहिजे, आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे। का तर आमच्या स्तुतीचं उगमस्थान तो आहे। हालेलुया! आम्ही स्तुती का करतो? कारण तो आमचा जिवंत देव आमच्या बरोबर आहे। स्तुतीस योग्य असा तो आहे, नाही का? आणि म्हणून आम्ही आपल्या देवाची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही देवाचे धन्यवादच केले पाहिजेत, अशी देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही कोणत्या कठीण प्रसंगातून जात आहात का? अशी कुठली परिस्थिती आत्ता तुमच्या जीवनामध्ये आहे आणि ज्याला तुम्ही तोंड देत आहात आणि तुम्ही ते जाणून घ्यायची धडपड करत आहात की हे माझ्या जीवनामध्ये का झालंय, हे माझ्या जीवनामध्ये का घडलेलं आहे। पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही हे जाणतो त्यावेळेस आम्ही अधिक देवाची स्तुती करावी, समजून उमजून देवाची आम्ही स्तुती करावी, कारण देव आमच्यावर प्रीती करतो। जर तो आमच्यावर प्रीती करत नसता
तर त्यानं आमच्याकडे लक्ष दिलं नसतं, मग आमचं काहीही झालं असतं. पण तो आमच्यावर प्रीती करतो हे ज्यावेळेस आम्ही समजून घेतो, त्यावेळेस आम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचे आभार मानायला शिकतो. आत्ता आपण गाणं गायलं नाही का, माझ्या नावेत येशू असता, मला नाही कशाची चिंता. येशू नावेत आहे आणि चिंता पण आहेत, लक्षात घ्या. पण आम्ही विश्वासणारे या नात्यानं आम्हाला देवाचे आभारच मानले पाहिजेत. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही देवाचा धन्यवाद केला पाहिजे. आणखी एक वचन आपण वाचूयात, रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 28 वचन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी होते. आमेन. कधी कधी आपल्या जीवनावर आलेले प्रसंग इतके भयानक असतात, इतके जीवघेणे असतात, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की यामध्ये खरोखर देवाचा हात आहे का? आणि त्यावेळेस देवाची स्तुती कशी करावी हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण होतो. खूप कठीण असतं हे. ज्यावेळेस मी हा अभ्यास करत होते आणि फोन आला मला, आणि फोनवर असं सांगितलं की माझ्या भावाचा तरुण मुलगा आता 17 तारखेला एक्सपायर्ड झाला आणि झोपेतच गेला तो. आणि खूप म्हणजे असं खूप दुःख झालं, कारण जुलैमध्येच दुसऱ्या एका भावाचा मुलगा एक्सपायर्ड झाला होता, तोही तरुण होता आणि हाही तरुण होता. आणि इतका मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर कोसळला. आम्ही गेलो तिकडे आणि मग सगळे प्रियजन जमलेले आणि खूप असं दुःख दाटून आलं. आणि त्याच वेळेस आतून एक आवाज आला, स्थिर हो. तुला वचनातून, याच वचनातून तू उद्या बोलणार आहेस. आणि देवानं हे प्रात्यक्षिक त्या ठिकाणात माझ्याकडून करून घेतलं. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग असतील नाही का, की खूप शोक होतो, खूप दुःख होतं, आणि आपण देवाला विचारतो सुद्धा की हे असं का? खरोखर देवाचा हात आहे याच्यामध्ये. स्वतःचं सांत्वन करून, सगळं दुःख दाबून दुसऱ्याचं सांत्वन करणं खूप कठीण असतं, पण ते देवाच्या कृपेनं मी करू शकले. मी देवाचे आभार मानते त्यासाठी की जे आम्हाला शिकवायचं आहे लोकांना, ते अगोदर आमच्या जीवनामध्ये आम्हाला लागू करायचं. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही व्यर्थ लोकांना शिकवतो आणि आमच्या जीवनातून तर जर आम्ही ते लागू करत नाही, तर आमचं शिकवणं व्यर्थ आहे. आणि ही गोष्ट त्या दिवशी मी शिकले. मी देवाचे खरोखर आभार मानते की ज्या वेळेस मी अभ्यास करते आणि बोलते, त्या प्रत्येक वेळेला देव नव्यानं माझ्यामध्ये काहीतरी बदल घडवतो. तसं पाहिलं तर मी अतिशय अशी रडक्या स्वभावाची आणि भित्र्या स्वभावाची मुलगी होते, पण देवानं हळूहळू त्याच्या वचनामध्ये मला स्थिर केलं आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्यानं तोंड देण्यासाठी देवानं मला कृपा पुरवली. हे बदल तेव्हा झाले जेव्हा मी देवाला शरण गेले, पूर्णपणे समर्पित झाले. त्यावेळेस देवानं माझ्या जीवनामध्ये हे बदल घडवून आणले. खूप कठीण असतं की कठीण परिस्थिती समोर दिसते, खूप मोठा लॉस आहे, खूप मोठं नुकसान आहे, आणि तरीसुद्धा त्या अवस्थेमध्ये आपण देवाचे आभार मानणं, देवाची स्तुती करणं की तू जे काही केलंस ते योग्य केलंस, खूप कठीण आहे. पण देव आम्हाला ते करायला लावतो, आमच्याकडून ते करून घेतो.
आणि याच ठिकाणात बरेच जण अडखळतात. आपल्यापैकी बरेच जण याच ठिकाणामध्ये अडखळतात. एकतर ते खूप दुःखाने देवापासून दूर जातात, नाहीतर खूप दुःखाने देवाच्या अधिक जवळ येतात. दोन गोष्टी घडतात. पण वचन आम्हाला सांगतं की देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून आम्हाला कल्याणकारक होतात. पण कधी? ज्यावेळेस आम्ही कबूल करतो की हे काम देवाचं आहे आणि देवाच्या त्या योजनेमध्ये आहे. जी योजना देवानं माझ्या जीवनासाठी केलेली आहे त्या योजनेमध्येच एक भाग म्हणून या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडत आहेत. ज्यावेळेस आम्ही हे कबूल करतो त्यावेळेस देवाचे चमत्कार आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आपण म्हणतो स्तुती, नाही का? स्तुतीचा वापर आपण खूप वेळा करतो. स्तुती या शब्दाचा आपल्याला माहिती आहे, त्याचे अनेक अर्थ आहेत. स्तुती म्हणजे प्रशंसा करणं, तारीफ करणं. ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीला मान्यता देतो आणि ते कबूल करतो आणि देवाची जी योजना आहे ती आमच्या जीवनामध्ये त्यावेळेस लागू होते. आणि म्हणून समजून उमजून देवाची स्तुती करत चला. समजून उमजून की त्यानं जे काही केलं आहे आमच्यासाठी. कदाचित कठीण प्रसंगात असाल तुम्ही, पण हे लक्षात घ्या की देव तुमच्यावर प्रीती करतो. तुम्ही देवाच्या योजनेमध्ये आहात आणि म्हणून जे प्रसंग तुमच्यावर आलेले आहेत त्या प्रत्येक प्रसंगाला धीरानं आणि धैर्यानं तोंड द्या. अगदी आनंदानं उपकार स्तुती म्हटले नाही का? उपकार स्तुती करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा पुन्हा सांगितले आनंद करा. कारण हा विश्वास ठेवा की विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळून त्याला कल्याणकारक होतात. म्हणून यावरून हे स्पष्ट होतं की कितीही प्रसंग, कठीण प्रसंग आमच्या जीवनामध्ये आले, कितीही अडचणी आल्या, समस्या आल्या आणि जे काही आमच्या जीवनामध्ये घडून गेले किंवा घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही काय केलं पाहिजे? देवाचे आभार मानले पाहिजे. कारण देवाच्या योजनेचा एक आमच्या जीवनामध्ये आलेले आहे. अनेक वेळा संकट आले की आम्ही नाही का सैरभैर होतो, घाबरतो. काय करावं कळत नाही आम्हाला. आम्ही कुठं जावं, काय करावं आम्हाला कळत नाही. पण तुम्ही परमेश्वराचा धावा करा, परमेश्वराला हाक मारा. तो तुमच्या जवळ आहे याचा अनुभव तुम्ही घ्या. कठीण वाटतं ना, खूप कठीण वाटतं. पण याच गोष्टी देवानं आम्हाला करायला सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करतो, आमच्या जीवनामध्ये ते लागूकरण करतो, त्यावेळेस देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो. प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवते नाही का? प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनामध्ये जी घडते ती आम्हाला अनेक गोष्टी शिकवत असते. म्हणून वयस्कर लोक म्हणतात नाही का की अनुभवाने आम्ही शहाणे आहोत. अनेक गोष्टी शिकून त्या अनुभवाने त्यांना शहाणपण आलेलं असतं. आणि म्हणून ज्यावेळेस कठीण परिस्थिती आमच्यावर येते त्यावेळेस पहिल्या प्रथम आम्ही देवाचे आभारच मानले पाहिजेत. मनुष्याच्या दृष्टीनं हे कठीण आहे. म्हणजे सहसा आपल्या तोंडातून ते येत नाही, आपल्याला ते सुचतच नाही की कसं देवाचे आभार मानायचे. पण म्हटलंय आत्ताच पास्टरांनी सांगितलं की देवाची उपकार स्तुती करा. देवाची कृपा आमच्यावर आहे म्हणून आज या ठिकाणामध्ये आम्ही आहोत. तुमचा विश्वास आहे का की देवाच्या कृपेमुळे आज या ठिकाणात तुम्ही आहात? प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊयात आपण. कारण आमच्या जीवनासाठी
देवाकडची जी योजना आहे ती परिपूर्ण आहे. त्यानं एकट्यावर प्रेम नाही केलं, एका समाजावर प्रेम नाही केलं, तर देवानं जगावर प्रेम केलं, नाही का? देवानं जगावर प्रेम केलं आहे आणि म्हणून देवाच्या त्या परिपूर्ण योजनेचा एक भाग असे आम्ही आहोत. हे ज्या वेळेस आम्हाला स्वतःला समजतं की त्या योजनेचा आम्ही एक भाग आहोत आणि आज जी परिस्थिती आमच्यावर आहे ती त्या योजनेचा एक भाग म्हणून आलेली आहे, त्यावेळेस आपोआप आमच्या अंतःकरणातून देवासाठी उपकार स्तुतीचे शब्द निघतात, आपोआप निघतात. कारण आम्हाला ठाऊक आहे की देव आमच्यावर प्रीती करतो. त्यानं बऱ्याच वेळा सांगितलं आहे की तुझ्यासाठी जे संकल्प आहेत ते तुझ्या हिताचे आहेत, तुझ्या भल्याचे आहेत, तुझ्या चांगल्यासाठीचे आहेत. आणि मग आमच्यासाठी काय चांगलं काय योग्य हे त्याच्याशिवाय कोणीच समजू शकत नाही. किती कठीण प्रसंग आले तरी आपण हतबल होतो, दुःखी होतो, काय करावं कळत नाही आणि आपल्या हातात काहीच नसतं. त्यावेळेस काहीच आपण करू शकत नाही. पण ज्या वेळेस आम्ही देवाला हाक मारतो त्याही परिस्थितीत आम्ही कबूल करतो की तू जे काही करत आहेस देवा ते चांगलं आहे, त्यावेळेस देवाचं अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये घडू लागतं. आमच्या जीवनामध्ये देवाचं ते कार्य घडत आहे याचा अनुभव आम्हाला येतो. ती शांती आमच्या अंतःकरणात येते, ते समाधान आमच्या अंतःकरणात येतं आणि मग आपल्याला समजतं की देव आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. परिस्थिती आज आहे उद्या नाही, पण जे काही शिकायला मिळत आहे देवाच्या कृपेनं ते आपण शिकलं पाहिजे. विश्वासामध्ये कसं उभं राहिलं पाहिजे, देवावर कसं प्रेम केलं पाहिजे, देवाची कशी स्तुती केली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की चांगल्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण स्तुती करतो नाही का, देवाचे आभार मानतो. पण कठीण प्रसंगामध्ये सुद्धा देवाचे आभार मानणं, देवाची उपकार स्तुती करणं अतिशय कठीण असतं. पण हेच काम आम्हाला करायचं आहे की प्रत्येक प्रसंगामध्ये देवाचे आभार मानायचे आहेत, देवाची उपकार स्तुती करायची आहे. आणि म्हणून वचन आम्हाला सांगतं की सगळ्या गोष्टी मिळून तुझ्या जीवनासाठी कल्याणकारक आहेत. आपण बोलताना सहज बोलून जातो नाही का, सहज बोलतो की परिस्थिती एखादी आली की आम्ही काय करतो, मग हे देवा प्रार्थना सुरू होतात, मग धावा करतो देवाचा, यातून सोडव, यातून बाहेर काढ, आमची परिस्थिती बदल. पण त्यावेळेस खरी गरज आहे की आम्ही देवाचे उपकार स्तुती केली पाहिजे की देवा याही परिस्थितीमध्ये आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्हाला आमच्या प्रार्थना बदलण्याची गरज आहे. संकट आले की कर धावा, हाक मार देवाला आणि मग उत्तर मिळालं नाही की निराश हो आणि देवापासून दूर जा. अशी परिस्थिती येते काही काही लोकांच्या जीवनामध्ये. पण आम्हाला वचन सांगतं, आम्हाला रोज या ठिकाणात शिकायला मिळतं की कितीही कठीण प्रसंग आले तरी आम्ही देवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. देवाच्या योजनेचा आम्ही एक भाग आहोत हे ज्यावेळेस आम्हाला स्वतःला खात्रीलायक समजतं त्यावेळेस आमच्या तोंडातून आपोआप देवासाठी स्तुती निघते आणि प्रत्येक परिस्थिती बदललेली आम्हाला पाहायला मिळते. लगेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, पण जी चिंता, जी काळजी तुमच्या अंतःकरणात भरून राहिलेली आहे त्यामध्ये एक शांती तुम्हाला अनुभवायला मिळेल, एक समाधान अनुभवायला मिळेल की आहे, प्रश्न आहे, मोठा आहे, पण यातून देव मला बाहेर काढेल, यातून तो माझं मार्गदर्शन करेल, मला मदत करेल. हा ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस परिस्थिती आमच्या जीवनामध्ये बदललेली आम्हाला पाहायला मिळते. पण आम्हाला आनंदानं या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. आनंदानं आम्हाला त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे, देवाचे उपकार मानले पाहिजे, देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. म्हणून एखादी समस्या, एखादा प्रश्न हा देवाच्या योजनेचा एक भाग आहे म्हणून त्याच्याकडे तुम्ही पहा
आपला दृष्टिकोन बदला आणि त्या प्रश्नाकडं, त्या समस्येकडं देवाची ही एक योजना आहे अशा दृष्टिकोनातून तुम्ही पहा आणि मग तुम्हाला समजून येईल की देव आमच्या जीवनामध्ये ते आश्चर्यकृत्य करत आहे, ते काम देव आमच्या जीवनामध्ये करत आहे. आपण काही प्रश्न आला की आपण प्रार्थना करतो नाही का, खूप कळवळून करतो, रडून रडून प्रार्थना करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाच्या मदतीसाठी कळकळून प्रार्थना करतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतो, अडखळणं दूर होतात आणि देवाच्या सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येण्याचा मार्ग त्या कळकळेच्या प्रार्थनेद्वारे खुला होतो. पण ज्या वेळेस आम्ही स्तुतीची प्रार्थना करतो त्यावेळेस देवापासून आम्हाला अधिक सामर्थ्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते सामर्थ्य आहे स्तुती आणि स्तवनामध्ये. ज्यावेळेस आम्ही देवाची स्तुती करतो त्यावेळेस अनेक बंधनं तुटतात नाही का, आपला अनुभव आहे. अनेक बंधनं तुटतात, देवाचं सानिध्य उतरून येतं आणि आम्हाला स्पर्श होतो, कारण आम्ही देवाची स्तुती करतो मनापासून, अंतःकरणापासून. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये हे काम घडतं. म्हणून असं म्हटलं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, देवाची स्तुती स्तोत्रे गा, त्याच्यावर विश्वास ठेवा की सर्व गोष्टी मिळून तुमच्यासाठी कल्याणकारकच आहेत. आपण आणखी एक उदाहरण या ठिकाणात मी तुम्हाला सांगते. दुसरे इतिहास आणि 20वा अध्याय आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. याच्यामध्ये यहुदाचा राजा यहोशाफाट याच्यावर कित्येक लोक युद्ध करायला चालून आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे हा अध्याय. यहोशाफाट राजा आणि त्याच्यावर सर्व बाजूनी युद्ध करायला लोक चालून आलेले आहेत. आता अचानक असा भयानक हल्ला आपल्या राज्यावर होत आहे हे तो पाहतोय यहोशाफाट. पण त्या हल्ल्यामुळे किंवा त्या संकटाकडे तो डोळेझाक करत नाही की जाऊ दे, काय होईल ते बघू पुढच्या पुढे, किंवा तो दुर्लक्ष पण करत नाही. तो नीटपणे त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतो. जे संकट आलंय राज्यावर त्या संकटाचा तो नीटपणे आढावा घेतो, काळजीपूर्वक सगळी परिस्थिती तो पाहतो आणि मग त्याला समजतं की हे संकट अतिशय मोठं आहे, आपण काहीच करू शकत नाही, आपण खूप हतबल आहोत, आपल्याकडे शक्ती नाही, काहीच सामर्थ्य नाही. आणि ज्यावेळेस अशी जाणीव त्याला होते त्यावेळेस तो सहाय्यासाठी देवाकडे वळतो. म्हणून ज्या वेळेस आमच्यावर संकट येतं तुम्ही दुर्लक्ष करू नका, त्या संकटाला तोंड द्या. त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी किती निर्बल आहे, शक्तिहीन आहे आणि या संकटावर विजय देण्यासाठी मला देवाच्या सहाय्याचीच गरज आहे. आणि त्यावेळेस मग तो देवाकडे वळतो. ज्यावेळेस यहोशाफाटला समजतं की आपण हतबल आहोत, आपण निर्बल आहोत, आणि मग त्यावेळेस तो देवाकडे वळतो. या ठिकाणात आपण एक गोष्ट शिकतो या सर्व सिच्युएशनमध्ये की आमच्या जीवनामध्ये आम्हाला घाबरवणाऱ्या संकटाकडे, परिस्थितीकडे आम्ही कधीच दुर्लक्ष करू नये. कारण ही ती परिस्थिती आहे की जी आम्हाला संकटाची जाणीव करून देते आणि देवाची स्तुती करायला आम्हाला भाग पाडते. ज्यावेळेस आम्हाला कळतं की हे संकट माझ्या शक्तीनं जाऊ शकत नाही त्यावेळेस आमच्या मुखातून आपोआप देवाची स्तुती बाहेर पडते.
आणि आम्ही देवाचे आभार मानायला लागतो. कारण ज्यावेळेस आम्ही हे जाणतो की या संकटावर सुद्धा देवाचाच अधिकार आहे, येथेही देवाचे महान सामर्थ्य काम करत आहे, त्या संकटामध्ये सुद्धा, त्यावेळेस आम्ही काय करतो? देवाच्या नियंत्रणाखाली जातो. जर आम्ही कबूल करतो की आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी मिळून कल्याणकारीच होणार आहेत, तर मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, संकट आले, प्रश्न आले, समस्या आल्या, पण या सर्व समस्येहून, या सर्व संकटाहून, परीक्षेहून माझा देव सर्व समर्थ आहे, प्रत्येक गोष्टीवर त्याचं नियंत्रण आहे, हे ज्यावेळेस मला समजतं त्यावेळेस आपोआप देवाची स्तुती माझ्या मुखातून निघायला लागते. देवाची हीच इच्छा आहे की आम्ही हे जाणावं, आम्ही हे समजून घ्यावं की तो किती महान आहे, तो किती सामर्थ्यशाली आहे, प्रत्येक गोष्ट त्याच्या हातामध्ये आहे, त्याच्या नियंत्रणाखालीच आहे. ही इच्छा आहे देवाची, हे आम्ही समजून घ्यावं. पुढे आणखी एक वचन 15 आणि तो म्हणाला, अहो सर्व यहूद्यांनो, 15 वचन, यरूशलेम निवासी जन हो आणि हे दुसरे इतिहास 20 अध्याय. बरोबर आहे. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहूद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती सामर्थ्याने काय या वचनामध्ये की देव स्वतः म्हणतोय की भिवू नको, घाबरू नको, युद्ध तुझं नाही तर ते युद्ध माझं आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस हे वचन मी वाचते, ऐकते, त्यावेळेस मला ही जाणीव होते की देव किती सामर्थ्यशाली आहे. माझ्याकडे तेवढं बळ नाही, धैर्य नाही माझ्याजवळ, पण देव सामर्थ्यशाली आहे, तो काहीही करू शकतो, तो माझ्यासाठी प्रत्येक अद्भुत गोष्ट करू शकतो. या ठिकाणात देव स्वतः त्याला सांगत आहे की युद्ध तुमचं नाही तर युद्ध माझं आहे. आणि म्हणून भिवू नको, कचरू नको, घाबरू नको. आणि हे जे वचन आहे देवानं यहोशाफाटला दिलं, त्या वचनावर त्यानं विश्वास ठेवला. त्या वचनावर विश्वास ठेवून आपण पुढे वाचतो की देव त्याला सांगत आहे की तू स्थिर उभा राहा, तुला काहीच करायची गरज नाही, तू स्थिर उभा राहा. आणि देव कसं काम करतो, देवाचं कार्य काय आहे ते तू नीट बघ. पुष्कळ वेळा आम्ही परिस्थिती आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मनाने, आपल्या बलानं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या की देव म्हणत आहे की युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे, तू स्थिर उभा राहा आणि देवाचं काम बघ. देवाचे आभार मान की तो या सर्व परिस्थितीमध्ये तुझ्या बरोबर आहे. तू फक्त स्थिर उभा राहा. आणि यहोशाफाटला हेच करायचं होतं, स्थिर उभा राहायचं होतं आणि देव कसं काम करतो हे त्याला पाहायचं होतं त्या ठिकाणामध्ये. आणि तुम्ही विचार करा की यहुदी लोकांची कत्तल करण्यासाठी मोर्चे बांधणी झाली आहे, त्या ठिकाणामध्ये युद्धाची तयारी झाली, लोक यहोशाफाट बरोबर युद्ध करायसाठी तयारीत बसलेले आहेत. आणि ते बघत आहेत की त्यांच्यासमोर एक गायक वृंद म्हणजे क्वायर त्यांच्यासमोर गाणं गात आहे. पुढे वाचतो आपण 21व्या वचनामध्ये, लढण्यासाठी सेना तयार आहे आणि यहोशाफाटकडून एक क्वायर त्या ठिकाणात पाठवलं जातं आणि ते लोक गीत गात आहेत. हे ज्यावेळेस लोक बघतात, शत्रुसेना पाहते, त्यावेळेस काय त्यांचा विचार असेल तुम्ही विचार करा. त्यांना वाटलं असेल की काय हे वेडेपणा, नाही का?
आणि अशा रीतीनं यहोशाफाट आपल्या लोकांना त्यांच्या पुढे पाठवतो, जे स्तुती करत आहेत देवाची, देवाचं गीत गात आहेत. आपण त्या ठिकाणात असतो तर आपण काय विचार केला असता, काय वेडा माणूस आहे, नाही का? पण त्याला देवाच्या इच्छेप्रमाणेच करायचं होतं. त्याला ठाऊक होतं की देव मला बोललेला आहे आणि तो माझ्या जीवनामध्ये हे करणारच. तो म्हणाला की युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. पण मला यहोशाफाटचं खरंच नवल वाटतं की तो असं म्हटला नाही की चला तयारीला लागा, आपण आपलं युद्ध करू. देव म्हणाले ना, तो पाहून देईल. आपण युद्ध करायचं, आपण प्राणपणाने लढू, त्यांच्याबरोबर युद्ध करू. देव बोललाय तुझं नाही, युद्ध माझं आहे, तर तो आपल्याला जय देईल. पण यहोशाफाटनं असं काहीच केलं नाही. जसं देवानं त्याला सांगितलं होतं, जे जे करायला सांगितलं होतं ते ते त्या ठिकाणात तो करत आहे. भले लोकांना ते वेडेपणाचं वाटलं असेल, शत्रू सैन्याला तो एक गंमत वाटली असेल, पण यहोशाफाटनं त्या ठिकाणात ते केलं. देवाच्या संकल्पाप्रमाणे त्या ठिकाणात तो वागला. जर त्यानं मनानेच निर्णय घेतला असता की मला देवाचं जे देव आहे माझ्या बाजूने, तर मी माणसं पाठवतो लढायला आणि तो लढेल आणि मग तो मला विजय देईल, मग परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता आपल्याला. पण यहोशाफाटनं जसं जसं देवानं सांगितलं तसं तसं त्या ठिकाणात केलं. आणि मग आपल्याला पुढे पाहायला मिळतं की 22वं वचन वाचा जरा. ते हे स्तोत्रे गाऊन स्तवन करू लागले. तेव्हा अम्मोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते, त्यास गाठण्यात परमेश्वराने दबा धरणारे बसवले व त्यांनी त्यांचा मोड केला. पाहिलं आपण या ठिकाणात की देवानं एक प्रोव्हिजन करून ठेवलं होतं त्या ठिकाणामध्ये, आणि म्हणून त्याला काहीच करायचं नव्हतं. त्याला फक्त देव जे सांगेल ते त्याला करायचं होतं, आणि ते त्या ठिकाणात त्यानं केलं. आणि म्हणून देवानं त्या ठिकाणात त्याची बाजू घेतली. आपल्या भोवतालची जी परिस्थिती असते, अनेक वेळा ती आपल्यावर हावी होते. अनेक वेळा परिस्थिती आपल्यावर हावी होते, कारण त्यावेळेस आपण तेवढ्या याच्यामध्ये नसतो, नाही का? माइंड आपलं एकदम डायव्हर्ट झालेलं असतं आणि आपल्याला सुचत नसतं. त्यामुळे अनेक वेळा अशी परिस्थिती आपल्यावर हावी होते. याचं कारण हे आहे की आपण हे मान्यच करत नाही की देव म्हणालाय की युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. तो यहोशाफाटला म्हणाला, तो अनेक त्याच्या दासांना म्हणाला, आणि तो आम्हालाही म्हणत आहे की भिवू नको, घाबरू नको, युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला काम करू देतो, ज्यावेळेस आम्ही हे जाणतो की प्रत्येक परिस्थिती देवाच्या नियंत्रणाखालीच आहे, भले युद्धाचा प्रसंग असेल, कुठलाही प्रसंग असेल, ज्यावेळेस आम्ही जाणतो की देव आमच्या पक्षाचा आहे, त्यावेळेस देवाचं अद्भुत काम त्या ठिकाणात घडून येतं. ज्यावेळेस आम्ही कबूल करतो की हे लढाई माझी नाही आहे, ही लढाई देवाची आहे, हे युद्ध देवाचं आहे आणि तो करेल, मला फक्त देवाची स्तुती करायची. आम्ही तेवढंच करू शकतो, आमच्याकडं करण्यासारखं काही नाही, आम्ही फक्त देवाची स्तुतीच करू शकतो. आम्हाला ठाऊक आहे की तो सामर्थ्यशाली आहे, तो सर्वसमर्थ आहे, तरीसुद्धा आम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला घाबरतो. अशी परिस्थिती येते की आम्हाला समजत नाही काहीच, आम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणात कमी पडतो. पण देव आम्हाला वारंवार सांगत आहे की शांत रहा, स्थिर रहा आणि देवाचं काम, देवाचं कार्य तू बघ. आणि अनेक वेळा या ठिकाणात आमची चूक होते, कारण आपल्याला वाटतं चांगल्या चांगल्याच गोष्टी देवाकडून मिळतात. परीक्षा पण असतात, अनेक वेळा परीक्षा येतात आमच्या जीवनावर, आम्हाला काही शिकवण्यासाठी, आम्हाला घडवण्यासाठी. त्यावेळेस आम्हाला ते समजलं पाहिजे, आम्हाला ते शिकता आलं पाहिजे.
म्हणून ज्या वेळेस अशा भयानक कठीण परिस्थितीतून आम्ही जातो, आम्ही कबूल केलं पाहिजे की प्रभू तू सामर्थ्यशाली आहेस आणि ही सगळी परिस्थिती तुझ्या नियंत्रणाखाली आहे. तेव्हाच आम्हाला देवाच्या योजना आमच्या जीवनामध्ये प्रगट झालेल्या पाहायला मिळतील. खूप आपण नाही कुरकुर करतो नाही का, की किती दिवस झाले, किती वर्ष झाले आम्ही हे मागत आहे देवाकडे, आमचा प्रश्न सुटलेला नाही. तुम्ही चुकीचं मागताय. देवाचे आभार माना त्या प्रत्येक प्रश्नाबद्दल जो तुमच्या जीवनामध्ये आज आहे. देवाचे आभार माना, त्याची स्तुती करा. आपोआप तो प्रश्न सुटलेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये उतरून येईल. उगीच नाही देवाने इतके मोठे मोठे युद्ध जिंकण्यासाठी त्याच्या सेवकांना मदत केली. पाहतो आपण अनेक युद्ध जिंकण्यासाठी देवाच्या सेवकांना देवानं सहाय्य केलंय, मार्गदर्शन केलंय. कारण त्यांनी कबूल केलं होतं की प्रत्येक परिस्थितीचा नियंत्रक तू आहेस देवा. सर्व परिस्थिती तुझ्या नियंत्रणाखाली आहे. तू काहीही करू शकतोस कारण तू सामर्थ्यशाली देव आहेस, तू अद्भुत देव आहेस. हे ज्या वेळेस आम्ही कबूल करतो, आम्ही देवाची उपकार स्तुती करायला लागतो, त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये देवाचं अद्भुत काम घडून येतं. आणि म्हणून भयानक परिस्थितीकडे पाहण्याऐवजी आम्ही काय केलं पाहिजे, देवाकडे पाहिलं पाहिजे नाही का. परिस्थितीकडे पाहिलं तर आम्हाला काहीच मिळणार नाही. मग खूप सारं टेन्शन येईल, त्रास होईल नाही का. आणि मग अशा त्रासात चुकीचं काहीतरी निर्णय घेतो आपण. पण प्रत्येक भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही देवाकडंच पाहिलं पाहिजे. कारण देवानं आम्हाला अभिवचन दिलं आहे की युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. आणि तो यातून आम्हाला बाहेर काढेल. कसं काढेल आम्हाला माहिती नाही. यहोशाफाटला तरी कुठं माहीत होतं देव असं काहीतरी करायला सांगेल. पण त्यानं देवाकडे पाहिलं आणि देव अशाच गोष्टी करून घेतो बरं का आमच्या जीवनातून की लोकांना त्या वेडेपणाच्या वाटतात नाही का. आपण गाणं गातो दावीद राजाचं, नाचूंगा गाऊंगा पगलों के समान. जे लोक बघणाऱ्या लोकांना ते मूर्खपणाचं वाटलं, पण तो जे करत होता ते देवासाठी करत होता, मनापासून करत होता. म्हणून एकटा दावीदाला राजा असा उल्लेख आहे बायबलमध्ये. एकट्या दावीदालाच राजा ही पदवी मिळालेली. म्हणजे ज्या वेळेस देव आम्हाला काही करायला सांगतो त्यावेळेस आम्ही ते केलं पाहिजे. आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. यहोशवाचे पुस्तक 6वा अध्याय. हा अध्याय आपल्या सगळ्यांचा परिचयाचा आहे. याच्यामध्ये यरीहो शहर जिंकण्यासाठी जे युद्ध यहोशवानं केलं त्याचं वर्णन आहे या अध्यायामध्ये. आणि यरीहो शहर जर आपण थोडासा यरीहो शहराचा जर अभ्यास केला तर यरीहो हे शहर संरक्षण आणि आश्रय देण्याच्या दृष्टीनं अतिशय बळकट होतं. तटबंदीचं नगर, जसं का एखादा किल्ला असं वर्णन आहे त्याचं. आणि या शहराचं जे तट होतं ते अतिशय भक्कम होतं. आणि आपण पाहतो की ज्या वेळेस इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यात प्रवास करत होते, तर तो इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आणि देवानं आज्ञा केली होती यहोशवाला की ज्या वचनदत्त देशात तू जाशील त्या देशातले सगळ्या लोकांचा समूळ नाश कर. आणि त्यासाठी हे शहर जिंकणं यहोशवाला अतिशय गरजेचं होतं. आणि या शहराची जी देवी होती, कणानी देवता, ती आमचं संरक्षण करते आणि त्यामुळे आम्हाला कोणीच पराभूत करू शकत नाही अशी यरीहोतल्या लोकांची खात्री होती. आणि या देवांपेक्षा माझा देव, इस्रायलाचा देव किती श्रेष्ठ आहे हे यहोशवाला त्या ठिकाणात सिद्ध करायचं होतं. हे त्याचं ध्येय होतं. आणि तो यरीहोवर चाल करून जातो.
आणि या ठिकाणात आपण पाहतो की देवानं त्याला सांगितलं आहे की समूळ नाश कर. मला पण असा प्रश्न पडला की का सांगितलं असेल देवाने. पण ते त्या ठिकाणातले जे लोक होते ते अतिशय दुष्ट होते, अतिशय वाईट होते आणि देवाची इच्छा नव्हती की या लोकांवर, इस्रायल लोकांवर त्यांचा प्रभाव पडावा. त्यांच्या चालीरीती, त्यांच्या सगळ्या गोष्टी यांनी घ्याव्यात आणि म्हणून देवानं त्या संपूर्ण शहराचा नाश कर. जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे त्या शहरांचा नाश कर आणि तू त्यात प्रवेश कर असं देवानं त्याला सांगितलं होतं. आणि म्हणून यहोशुवा त्या ठिकाणात चढाई करत आहे. आता हे इस्रायल लोक अरण्यात भटकलेले, त्यांच्याकडे काही शस्त्रसामुग्री नव्हती आणि तेवढं बळ पण नव्हतं त्यांच्यामध्ये. आणि मग त्यांना प्रश्न पडला की आता काय करायचं. आपल्यासारखेच होते ते पण. आता काय करायचं, कारण आपण युद्ध करू शकत नाही, तेवढी शक्ती आपल्यामध्ये नाही हे त्याला माहिती होतं. यहोशुवाला पण माहिती होतं. पण लढाईच्या संबंधात देवानं ज्या आज्ञा यहोशुवाला दिल्या होत्या त्या ऐकून त्याची बुद्धी एकदम, त्याला समजलंच नाही की देव काय सांगत आहे. हे त्याच्या बुद्धीच्या पलीकडे होतं की जे देवानं त्याला सांगितलंय युद्ध जिंकण्यासाठी तुला काय काय करायचं आहे हे ज्यावेळेस तो ऐकतो त्यावेळेस त्याची बुद्धी चालेनशी होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की देवानं पुढं काय काय सांगितलं त्याला आणि ते सगळं तो करतो. त्या सगळ्या गोष्टी ज्या देवानं त्याला सांगितल्या की रणशिंगाचा नाद कर आणि मग तो तट पडेल. आणि आपण गाणं पण गातो नाही का, यरीहो को जीतने के लिए मैं तुरई फुंकता रहूंगा. ज्यावेळेस स्तुती आणि स्तवनाचा नाद झाला त्यावेळेस तो भला भक्कम तट कोसळला. केवढं अद्भुत काम आहे नाही का. म्हणजे जे काही देव आम्हाला करायला सांगतो ते आम्हाला कदाचित समजत नाही, आमच्या बुद्धीच्या पलीकडं असतं ते. पण ज्यावेळेस आम्ही ते करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडू लागतात. या ठिकाणात आपण पाहतो की तो तट पाडणं यांच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे कमजोर होते हे लोक, त्यांच्याकडे तेवढी साधनं पण नव्हती. पण ज्या वेळेस त्यांनी देवानं सांगितलेल्या गोष्टी केल्या त्यावेळेस आपण पाहतो की यरीहोचा तट कोसळला. त्या स्तुती आणि स्तवनाने यरीहोचा तट कोसळलेला आपण पाहतो. म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रश्नात असतो त्यावेळेस आम्ही स्तुती आणि स्तवन केलं पाहिजे. हे देव आज आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. रडत बसण्यापेक्षा देवाचं स्तुती आणि स्तवन करा, कारण तो चांगला आहे, अद्भुत देव आहे. त्याच्या सामर्थ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. पुष्कळदा आम्ही खूप गाणे वगैरे गातो, आम्ही खूप वचनं बोलतो, पण ज्यावेळेस काही कृती करण्याची वेळ येते आमच्याकडून ते घडत नाही. पण देवाची इच्छा आहे की तुम्ही कृतीनं देवावरील प्रीती व्यक्त करा, कृतीनं व्यक्त करा. आणि ज्या वेळेस यरीहोचा तट कोसळला लोकांना पण आश्चर्य वाटलं नाही का, आणि ते चालून गेले आतमध्ये आणि देवानं त्या ठिकाणात त्यांना विजय दिला. आणखी एक वचन वाचूयात आपण, स्तोत्र 37 4 वचन. म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. आमेन. या ठिकाणात वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल आणि तो तुझे मनोरथ पूर्ण करील. मग इथं कशाला महत्त्व दिलेलं आहे, कशाला महत्त्व दिलं आहे? परमेश्वराच्या ठाई आनंद करण्याला. पण आपण नेमकं उलटं करतो नाही का.
आपण उलटं करतो. आपण काय करतो, अगोदर आपल्या मनोरथांची यादी देवापुढे सादर करतो आणि मग आनंद करतो. काही काही लोक देवाची स्तुती करताना पण, देवा मी स्तुती करतो आता, मग तुम्हाला आशीर्वाद दे. देवाशी सौदेबाजी करतात. आधी प्रभूमध्ये आनंद करा, मग तुमची मनोरथ देव पूर्ण करेल. देवानं ते अभिवचन दिलंय. आम्ही आधी मनोरथच देवापुढे ठेवतो आणि मग आनंद करायला लागतो. देवाची स्तुती करताना ती प्रामाणिकपणे करा, प्रभूमध्ये आनंद करा आणि नंतर तुमचे मनोरथ आपोआप पूर्ण होतील. देवानं किती वेळा सांगितले आपल्याला की पहिल्यानं त्याचं राज्य मागा, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण आम्ही नेहमी उलटं करतो. आधी आम्ही मनोरथ देवापुढे टाकतो आणि मग देवाला म्हणतो आता दे आम्हाला आशीर्वाद. आणि या चुकीच्या गोष्टींमुळे आमचे आशीर्वाद अडून राहतात. म्हणून आम्हाला जसं वचनात सांगितलंय त्याप्रमाणे आम्हाला करायचं आहे. म्हणून ज्या परिस्थितीत आम्ही आत्ता आहोत, कदाचित अनेक प्रश्नात असतील, संकटात असतील, काही आर्थिक प्रॉब्लेम असतील, पण तुम्ही देवाची उपकार स्तुती करा, देवाचे आभार माना. त्या सगळ्यातून सोडवायला तो तुम्हाला समर्थ आहे. कारण सर्व परिस्थिती त्याच्या नियंत्रणाखाली आहे. हे ज्यावेळेस आम्ही कबूल करतो, प्रत्येक संकट, प्रत्येक परीक्षा देवाच्या नियंत्रणाखाली आहे, त्यावेळेस आपोआप आमच्या तोंडातून देवाची स्तुती बाहेर पडते. या ठिकाणात पाहिलं आपण, यहोशवा, किती विचित्र परिस्थिती त्यांच्या पुढे होती, भयानक होती, संकट राज्यावर आली होती, पण त्यांनी देवानं जे सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि देवाने त्यांना विजयी केलं. देवानं त्यांना विजयी केलं. मग आम्ही नाही का कुरकुर करतो, आमच्या प्रार्थनाला उत्तरच मिळत नाही, किती वर्ष झालं आम्ही देवाकडे मागत आहोत, पण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मागताय. देवाचे आभार मानायला शिका. प्रत्येक गोष्टीसाठी देवाची उपकार स्तुती करा. संकट मोठं असेल, लहान असेल, पण देवाचे आभार माना. तो तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य करेल. आणखी एक वचन आपण वाचणार आहोत. प्रेषित 16वा अध्याय 22 ते 26 वचन आपण वाचू. तेव्हा लोक त्याचवर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे काढून त्यास छड्या मारण्याची आज्ञा केली. मग त्यास पुष्कळसे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्यास हुकूम केला. असा त्याला हुकूम देण्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान त्याचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. आमेन. या ठिकाणात आपण पाहतो पौल व सिला यांना फिलिप्पे या शहरामध्ये ते आहेत आणि ते शहर ते भ्रष्ट करत आहेत या नावाखाली त्यांना बंदीखान्यात टाकलेलं आहे. त्यांच्यावर मोठा आरोप आहे हा की त्या शहरामध्ये ते देवाची सेवा करण्यासाठी देवानं त्यांना पाठवलं आहे आणि तिथल्या लोकांनी त्यांना बंदीखान्यात टाकलं. असंच टाकलं नाही, खूप मारलं, खूप मारहाण केली, अगदी रक्तबंबाळ झाले ते आणि त्यांना बंदीखान्यात टाकलं. पण मला तुम्हाला सांगू द्या की त्या ठिकाणामध्ये सैतानाने आपल्यावर विजय मिळवला आहे किंवा देवानं आपल्याला सोडलं असेल कदाचित, असा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही. किती कठीण परिस्थिती आहे, त्यांना बसता येत नाही, उठता येत नाही आणि सगळं शरीरावर जखमा आहेत, पाय बांधलेले आहेत, पण त्यांच्या मनात कसली शंका नाही आहे देवाच्या प्रीतीविषयी.
आणि ते कुरकुर पण करत नाही आहेत. तर आपण पुढे वाचतो की त्या ठिकाणात ते देवाचे आभार मानत आहेत, देवाची उपकार स्तुती करत आहेत. आपण असतो तर आपण किती काही विचार केले असते नाही का? पण त्यांना माहिती की देवानं ज्या उद्देशानं आम्हाला या ठिकाणात पाठवलेला आहे तो उद्देश देव पूर्ण करत आहे. आणि म्हणून त्यांच्या तोंडातून कसल्याही प्रकारची कुरकुर निघत नाही, तर त्या ठिकाणामध्ये बसून ते देवाचे आभार मानत आहेत, देवाची उपकार स्तुती करत आहेत. आणि त्यांना माहिती की देवानं आम्हाला या ठिकाणात बोलावलेलं आहे या शहराला सुवार्ता सांगण्यासाठी, आणि हे काम देव आमच्याकडून पूर्ण करून घेणारच, इतकी खात्री आम्हाला पाहिजे. इतकं आम्ही देवाच्या वचनाविषयी खात्रीशीर असलं पाहिजे, इतका विश्वास पाहिजे आमचा, तर आमच्या जीवनामध्ये काम घडू शकतं, काम घडतं. या ठिकाणात त्यांनी ते कृतीने दाखवलं. त्यांनी कुरकुर केली नाही, काहीच केलं नाही. त्या ठिकाणात त्या आनंदात देवाची स्तुती करत आहेत. आणि आपण पुढे पाहतो की त्यांना देवाने सोडवलं. देवाची जी योजना होती त्या बंदीखान्यातल्या लोकांचं तारण व्हावं, त्या योजनेसाठी त्यांना काय करावं लागलं? मार खावं लागला. त्यांनी अक्षरशः मार खाल्ला त्या ठिकाणात. आणि पुढे पण आपण पाहतो की अनेक वेळा पौलाला तुरुंगात जावं लागलं. अनेक वेळा तो तुरुंगात गेला, पण प्रत्येक वेळेला देवाने सोडवलं नाही त्याला. तो तुरुंगात राहिला. वर्षानुवर्ष तो त्यानं तुरुंगवास सहन केला. अनेक त्रास त्यानं सहन केले. अनेक देवासाठी नाही का अनेक गोष्टी त्यानं आनंदानं सोसल्या, असं म्हटलंय, आनंदानं. खरोखर पौलाचं जीवन हे इतकं अनेक लोकांसाठी आशीर्वादाचं आहे ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतो. कालच आम्ही अभ्यास केला या ठिकाणात की गमलिएल ज्या ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये म्हणजे ज्या ठिकाणामध्ये तो शिक्षण घेत होता पौल, गमलिएल त्याचं टीचर होता. आणि ते असं स्कूल होतं की जिथं सहज प्रवेश मिळत नव्हता कोणालाच. अतिशय कडक शिस्तीचं असं शिक्षण त्या ठिकाणात पौलानं घेतलं. जसं एखाद्या नाही का अतिरेक्याला शिक्षण दिलं जातं तसं कडक शिक्षण त्याला त्या ठिकाणात दिलं गेलं. म्हणून तो ख्रिस्ती लोकांचा इतका छळ करायचा आणि इतका हुशार व्यक्ती पौल. पण ज्यावेळेस त्याला खरा येशू ख्रिस्त कळला त्यावेळेस त्याचं जीवन बदललं. आणि जितका त्यानं त्रास दिला लोकांना त्याच्या कितीतरी पटीनं त्यानं स्वतः त्रास भोगला देवासाठी. कुरकुर न करता त्यानं सगळं सहन केलं आनंदानं आणि देवाची स्तुतीच केली. कारण त्याला ठाऊक होतं की हे जे काही घडत आहे माझं जीवन असंच नाही आहे, देवासाठी आहे. हे ज्यावेळेस आपल्याला जाणीव होते ना त्यावेळेस किती संकट येऊ दे, त्रास होऊ दे, आपण देवाची स्तुतीच करतो. या ठिकाणात पौल जाणून होता की माझं जीवन असंच नाही, देवासाठीच आहे. आणि कितीही संकट येऊ दे, क्लेश येऊ दे, मी देवाचे आभारच मानणार. हे ज्यावेळेस त्याला समजलं त्यावेळेस प्रत्येक संकट त्याला आनंदमय झालं. प्रत्येक संकटात त्यानं देवाची स्तुती केली, देवाचे आभारच मानले. कारण त्याला माहीत होतं की माझ्या जीवनासाठी देवाचे जे संकल्प आहेत, एका खास उद्देशानं देवानं मला बोलावलेलं आहे. त्यावेळेस त्याचं जीवन देवानं खूप आशीर्वादित केलं. ज्यावेळेस आम्हाला हे समजतं त्यावेळेस आमचंही जीवन देव आशीर्वादित करतो. आणि म्हणून मला तुम्हाला एक सांगू द्या की देव आमच्या जीवनामध्ये जे काही आणतो, ज्या समस्या, जे प्रश्न, जे अडचणी, जे काही असेल त्याला कायम स्वीकारणं, कुरकुर न करता
ती खरी स्तुती आहे देवाची. हालेलुया. ती खरी स्तुती आहे. म्हणून म्हटलं समजून उमजून करा. उगीच गाणं गायलं इथे येऊन असं करू नका की तो किती महान आहे देव आणि त्याला कशी स्तुती दिली पाहिजे आपण हे ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपोआप आपल्या अंतःकरणातून आपल्या मनातून देवासाठी अनेक अश्रू येतात की तो किती स्तुतीस योग्य देव आहे आणि आपण देवाचे आभार मानायला लागतो. म्हणून बऱ्या वाईट प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करा.